हो हो येतं. हा. भगवती ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 6वा आणि 6व्या अध्यायामध्ये आपण कालपर्यंत ती कुंडलिनी असणारी जगदंबा त्या ठिकाणी जागी झाल्याच्या नंतर काय काय शरीरामध्ये करते त्याचा आपण काल विचार केला. ती त्या दोनही असणाऱ्या भूतांना खाऊन टाकते. कोणते दोन भूत सांगितले? जो पृथ्वीचा अंश आहे आणि जो आपाचा म्हणजे पाण्याचा अंश आहे, अशा दोनही अंशांना त्या ठिकाणी काय करते? खाऊन टाकते. आणि हे दोन अंश खाल्ले म्हणजे त्या ठिकाणी काय होते? ती तृप्त होते. म्हणजेच त्या योग्याच्या असणाऱ्या शरीरामध्ये हे दोन अंश संपून जातात. पाण्याचा अंश संपतो आणि पृथ्वीचा अंश त्या ठिकाणी संपून जातो. मग हे दोन अंश त्या ठिकाणी संपल्याच्या नंतर पुढं ती त्या योग्याला बरंच काय देऊन जाते. पण तरी पण हे दोन अंश त्याच्या शरीरामध्ये कमीच असतात. मग नक्की काय होतं पुढं? की ज्यावेळेस तो साधक, तो योगी आपल्या साधनावर बसतो, त्या आसनावर बसत असतो आणि आसनावर बसून ज्यावेळेस साधना करतो त्यावेळेस असं सांगितलं जातं की त्याचं शरीर जे असतं ते जमिनीपासून वरती उचलायला सुरुवात होते. हे वरती उचलायला का सुरुवात होते? कारण पाणी पण जड आहे आणि पृथ्वीचा भाग पण त्या ठिकाणी जड आहे आणि हे जड भाग त्याच्या शरीरातून कमी झालेले असतात. म्हणजे दोन भूतं त्याच्या शरीरातून सहजासहजी त्या ठिकाणी कमी होतात. मग राहिल्यापैकी 3 भूतं असतात. हे 3 जसं आपण विचार साधनामध्ये 5व्या तरंगामध्ये असा विचार केला की ह्या जगताची उत्पत्ती कशी झाली. आता ती जगताची उत्पत्ती सांगणं फार कठीण होतं, पण सांगायचीच कशी न झाला प्रपंच. पण तरी आता प्रश्न निर्माण झाला, म्हणून आता श्रीगुरूंना त्याचं वर्णन करणं कर्तव्य आलं. म्हणून त्याने सांगितलं की जगताची उत्पत्ती ऐतरेय, तैतरेय आणि छांदोग्य या तीनही उपनिषदाचा विचार आला. काय उपनिषदामध्ये असं सांगितलं की ही जी भूतं उत्पन्न होतात, हे जगत उत्पन्न होत असतं ते काही 3 भूतांपासून उत्पन्न होत असतं, काही 5 भूतांपासून उत्पन्न होत असतं आणि काही क्रम वाचून ते सगळे जगत उत्पन्न होत असतं. मग ह्याच्यात 3 भूतं, 5 भूतं हे असं काय सांगितलं? तर देवतादिकाचे जे शरीर असतात ती शरीरं 3 भूताचं कार्य सांगितलं आणि आपलं जे शरीर असतं हे पंचमहाभूताचं कार्य असतं. आता त्या रामचंद्र प्रभूंचं रामकृष्णादी शरीरं सांगितली. 4थ्या तरंगामध्ये त्याचा आपण बारकाईने विचार केला. मग त्याचा विचार करत असताना त्याने अनेक प्रकारची शंका केली की मग आपलं शरीर आहे, त्याचं शरीर आहे, याच्या शरीरात आणि त्याच्या शरीरामध्ये असा बदल का, अमुक तमुक, अशा सर्व गोष्टी त्याने त्या ठिकाणी जरी सांगितल्या तरी पण म्हणले ते त्या ठिकाणी त्यांना कोणत्या प्रकारचा भ्रम नसतो आणि ते त्यांचं शरीर जे असतं ते अयोनी संभव नाही काही नोहे काही श्रम नामयाचा स्वामी प्रगटला. ते अशा पद्धतीने त्यांची शरीरं असतात किंवा ते देवतादिक जर असेल तर 3 भूतांपासून त्यांचं कार्य असतं. मग ते त्याने संगत लावण्याकरता किंवा त्यांचं मत खोडण्याकरता ते म्हणले योगी पण असे त्या ठिकाणी कार्य करत असतात. मग योगाच्या ठिकाणी अशी रिद्धी सिद्धी त्या ठिकाणी येतात. रामचंद्र कृष्णादी यांच्यासारखं ते पण कार्य करतात. पण मग त्यांचं कार्य कधी होतं? त्यांचं कार्य नंतर होतं. मग कधी होतं? ज्यावेळेस ते अशा प्रकारची समाधी लावतात, अशा प्रकारची साधना करतात आणि मग ह्या साधनाच्या माध्यमातून ते रामकृष्णादिकासारखं कार्य करतात. मग त्याला कोणता योगी म्हटलं जातं? तर त्याला युंजान योगी असा एक शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. मग हे वर्णन कशाचं चाललं हे समजून घ्यायचं. हा कोणता योगी आहे? हा युंजान योगी त्या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणून काय होतं? याच्या शरीरातली 2 भूतं त्या ठिकाणी कमी होत राहतात आणि म्हणून याचं शरीर काय सहज उचलायला सुरुवात होते. मग हा जर सहज उचलत असेल हा पाण्यावर चालणार नाही का?
हा आकाशामध्ये चालणार नाही का? माऊली दादा त्याचं सारं पुढं वर्णन करणार आहे, पण मग महत्त्वाची ओवी हातातून निघून जायची. मग त्याच्यावरती विचार करावा म्हणून मी बोललो. म्हणून काय म्हटलं की अशा पद्धतीने त्या दोनही भूतांना ती खाऊन टाकते आणि मग तृप्त होते त्या ठिकाणी सर्व अंगाने संपूर्ण. मग सौम्य होणार आहे शुशुभनीपाशी आणि मग अशा पद्धतीनं त्या शुशुभनीच्या मध्ये त्या ठिकाणी अगदी शांत होऊन जाते. तेथं तृप्तीचेने संतोष आणि आता समाधानी झाली, तृप्त झाली, सुखी झाली आणि सुखी झाल्याच्या नंतर गरळ जे वर्मीमुख आहे आणि जे तोंडातून पडणारं गरळ म्हणजे विष, त्या ठिकाणी जे वर्मीमुख आहे आणि त्या वर्मी जे ओघते आणि मुखातून ज्यावेळेस ती ओघते की नाही, त्याने त्या असणाऱ्या गरळाने ते याच्याने गरळरूपी पिऊखे आणि ते गरळरूपीचं विष काय सांगितलं, पिऊखे. पिऊखे म्हणजे अमृताने युक्त असणारं जे तिचं विष आहे. त्याच्यावर काय होतं, प्राणुजीव आणि आपले जे प्राण असतात ते प्राण त्या ठिकाणी काय करतात, जगत असतात, जिवंत राहत असतात. म्हणजे साधकाला आता परत प्राण घेण्याची आवश्यकता पडत नाही. त्याच असणाऱ्या प्राणावरती त्याचं कार्य पुढे चालत असतं, म्हणजे शरीर त्याच्यावरती टिकून राहतं. तो अग्नी आतून निघे परिसभाय निव निव उची लागे, ते ते वेळी कसू बांधती अंगे सांडीला पुढती. तो आगी आतून निघे आणि मग त्या असणाऱ्या कुंडलिनीच्या मुखातून तो काय निघाय, विषरूपी गरळरूपी अग्नी निघतो आणि काय होतं, परंतु सबाह्य निवची लागे आणि ते शरीर आहे, ते शरीर काय सबाह्य आत आणि बाहेर काय होऊ लागे, निवची लागे म्हणजे ते शीतल होऊ लागतं, थंड होऊ लागतं, शांत होऊ लागतं. का शांत होऊ लागतं, कारण आधी तिनं भरपूर ते शरीर खाल्लं असतं, तेव्हा आपण वायूनं भरपूर खाल्लेलं असतं. अशा पद्धतीने शरीराचा मोठा दाह झालेला असतो. परंतु त्या असणाऱ्या गरळाने, ते गरळच जणू काही अमृत आहे आणि त्या अमृताने शरीर आत आणि बाहेर सगळ्या बाजूने ते थंड होऊ लागतं, शांत होऊ लागतं. ते वेळी कसू बांधते अंगे सांडीला पुढते. आता ते आधी त्या शरीरातला सर्व कस निघून गेला होता, म्हणजे ते इंद्रिय त्याची जी होती ती इंद्रिय कशी झाली होती, म्हणजे जसं पहिल्या अध्यात कसं सांगितलं होतं की त्या अर्जुनाला धनुष्य सुद्धा उचला आणि हाताने, म्हणजे हातपाय त्याचे गळून पडले होते, तसे याचे पण हातपाय अगदी ढिले झाले होते, गळून पडले होते, शिथिल झाले होते. अशा पद्धतीनं शरीरातला जो गेलेला कस म्हणजे जे सामर्थ्य सांडलेला होता, नष्ट झालेला होता, पण तो काय होऊ लागतो, परत त्याचा हळूहळू येऊ लागतो, पण पूर्वीपेक्षा मात्र विलक्षण रूपाने येऊ लागतो. मार्ग मुडती नाडीचे नवविधपण वायूचे, जाय म्हणून शरीराचे धर्मो नाही. मार्ग मोडती नाडीचे आणि नाड्यांचे जे मार्ग मोडले होते, बंद पडले होते, नवविधपण वायूचे आणि 9 प्रकारचे असणारे वायू ते जे थांबले होते, म्हणजे 9 प्रकारचे वायू कालच पाहिलं आपण, 9 प्रकारचे वायू पाहिले, 9 प्रकारच्या त्या 10 प्रकारच्या नाड्या त्या वायूच्या ठिकाणी, पण एक वायू का सांगितला नाही, तो शरीर फुगवण्याचं कार्य करत असतो, तो असणारा धनंजय स्वतंत्र वायू. म्हणून त्या वायूचं वर्णन न करता फक्त ह्या 9च वायूंचं ह्या ठिकाणी वर्णन केलं. म्हणून त्या नाड्या बंद पडलेल्या असतात, प्राण त्या ठिकाणी थांबलेले असतात. का बरं, जाय म्हणूनही शरीराची धर्म नाही, म्हणून त्या ठिकाणी हे शरीराचे जे धर्म असतात हे धर्म त्या ठिकाणी राहत नाही. म्हणजे शरीराचे धर्म कशावर अवलंबून आहे, जर त्याला तहान लागायचे असेल, त्याला भूक लागायची असेल, तर तहान भूक कशाचा धर्म आहे, प्राणाचा धर्म सांगितला ना आपल्याला, विचारसागरामध्ये सांगितला. आणि इथं सुद्धा या मागच्या पानावरती कल्पनानिमे प्रवृत्तीशमे अंगमन विरमे सावयाची शुदा काय झाली निद्रा की उत गेली, ही आठवणही हरपली न दिसे वेगा, म्हणजे मलमूत्राचं सुद्धा वर्णन इथं वेगळं न ठेवतं त्याच्यातच घ्या. कारण आता हे सगळं जर तिनं खाल्लं असेल आणि त्या आपणाने खाल्लं असेल तर त्या शरीरात काय राहील का. आता पाण्याचा जो भाग होता, मूत्र जे म्हटलं तर तो पाण्याचाच भाग आला, तो काय केलाय, तो पण आका खाऊन टाकला ना, तो पण शिल्लक नाही राहिला. अन्न पाण्याचा सगळा भाग खाल्लाय, मग आता आठवण कशाची राहणार आहे, आतमध्ये काही राहिलंच नाही. मग शरीराचे जे धर्म असतात, शरीराचा विधी असतो, तो विधी करायला काही कारण शिल्लक राहिलं का, काही कारण शिल्लक राहिलं नाही. म्हणजे शरीराचे धर्मच त्या ठिकाणी काय पूर्णपणे शांत झाले. हात जरी हलवायचा तरी प्राणाची आवश्यकता असते, बोलायचं जरी असेल तर प्राणाची आवश्यकता आहे, पायचं जरी असलं तर प्राणाची आवश्यकता आहे. हे प्राण पूर्णपणे शांत झाले. आता शरीराचे कोणते धर्म त्याच्या ठिकाणी शिल्लक राहिले असं सांगते,
कोणतेच धर्म त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. म्हणून म्हटले जातं सगळे. म्हणून काय होतं, म्हणून शरीराचे धर्म नाही आणि शरीराचे धर्म कोणत्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. पुढं येडा पिंगळा एकवटती, गाठी तिन्ही सुटती, साही पदर फुटती, चक्राचे हे. येडा पिंगळा एकवटती. आता दोन्ही नाड्या काय झाल्या, एक झाल्या त्या ठिकाणी. जेव्हा दोन्ही नाड्या एक होतात तेव्हा त्यांचं ऐक्य होतं. ऐक्य म्हणजे आता अनेक प्रकारे ते ऐक्य आपण विचारात घेऊ शकतो. पण सहज आता काल विचार झाला आपला, येडा म्हणजे काय, पिंगळा म्हणजे काय, त्या इड्यातून काय वाहत असतं, पिंगळ्यातून काय वाहत असतं, त्यांचा रंग सांगितला, त्यांचा स्वभाव सांगितला, त्यांचं कार्य सांगितलं. जाऊ दे, आता हे सगळं बंदच झालं. एकवटी म्हणजे एक झाल्या त्या ठिकाणी, बरोबर आहे की नाही. मग गाठी तिन्ही सुटती आणि 3 प्रकारच्या असणाऱ्या काय त्या ठिकाणी गाठी आपल्याला सांगितलेल्या आहेत. मग ह्या 3 प्रकारच्या गाठी म्हणजे कोणत्या, तर ब्रह्मग्रंथी हृदयस्थानामध्ये असणारे, अनाहत चक्र विष्णू ग्रंथी, कंठस्थान विशुद्ध चक्र, रुद्रग्रंथी भूर्मध्यस्थान, आज्ञाचक्र. ही चक्र पण त्याने सांगितले. कुठं, आज्ञाचक्रामध्ये कोणती असती, रुद्र ग्रंथी शंकराची असणारी, तिथं घ्या. चक्रामध्ये कोणती असते, विष्णू ग्रंथी सांगितले त्या ठिकाणी. आणि ब्रह्मग्रंथी हृदयस्थानी, अशा 3 प्रकारच्या ग्रंथी ज्या सांगितल्यात त्या संपूर्ण त्या ठिकाणी ग्रंथी म्हणजे गाठी त्या ठिकाणी सुटून जातात. पुढं साही पदर फुटती चक्राचे हे, आणि चक्राचे असणारे हे असणारे 6 पदर हे त्या ठिकाणी काय होतात, सुटू लागतात. आता ते 6 पदर सुटतात आणि काही ठिकाणी 7 चक्र सांगितल्यात, काही ठिकाणी 6 चक्राचं वर्णन केलं. आता इथं 6 चक्र म्हटल्याच्या नंतर आता पुढे आपल्याला जास्त बोलता येत नाही. असो, पण हे चक्र का तयार होतात, कसे तयार होतात, याचा विचार आपण काल बोलून आलो. मग पुढं म्हणतात, इथपर्यंत चालतो ना, का अजून झालतं काही पुढं, इथं चालतो ना, बरं ठीक आहे. पुढं म्हणतं बघा, मग शशी आणि भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानू, तो वातीवरी पवनो गिवसिता न दिसे. काय म्हटलं त्या ठिकाणी, मग आणि पुढं बघा म्हणले काय होतं शरीरात, शशी आणि भानू. आता शशी म्हणजे काय आणि भानू म्हणजे काय, शशी म्हणजे चंद्र आणि भानू म्हणजे काय, भानू म्हणजे सूर्य. आता शशी म्हणजे कोणती नाडी आणि भानू म्हणजे कोणती नाडी, ये लक्षात ना. आता शशी म्हणजे डावी नाडी, जिला इडा नाडी म्हटलं जातं, आणि भानू म्हणजे सूर्य नाडी, जिला उजवी नाडी म्हणजे पिंगला नाडी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे ही एक गौरनागाची आणि ती श्यामवर्णाची, अशा 2 असणाऱ्या ज्या नाड्या आहेत, आहे का नाही. आणि त्या नाड्यातून काय होत असतं, त्या नाड्यातून किंवा त्या नाकपुड्यातून काय वाहत असतो, हा 2-2.5 तासांनी बदलणारा हा प्राण वाहत असतो त्या ठिकाणी. मग म्हटले, मग शशी आणि भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानू, आणि त्या कल्पिजे म्हणजे काय, त्या नाकातून त्याचे काय अनुमान, म्हणजे आपण काय करतो, आता ही नाकपुडी वाहती का ही नाकपुडी वाहती, अशी आपण काय अनुमानाने कल्पना करतो, बरोबर आहे की नाही. पण माऊली म्हटले, तुम्ही किती अनुमान लावा आणि किती कल्पना करा, नाहीतर ते त्याने काय सांगितलं, तुमचा किती नासा पोटने 12 अंगुळे वाहत असेल, म्हणजे तो 12 बोट इतका लांब तुमचा तो प्राण वाहत असतो की नाही. मग म्हणजे हे कशावरून कळलं, म्हणजे वात घ्या आणि वात समोर ठेवायची, मग त्या वातेवरून काय कळणं आपल्याला किती वाहतोय. आता ती वात घ्या, माऊली म्हणतात ती वात घ्या आणि लावा त्याच्या नाकापाशी, काय होईल मग म्हणजे, तो वातीवरी पवनू गिविसिता न दिसे, आणि अशा पद्धतीनं ती त्याच्या नाकापुढं वात धरली, आणि धरल्याच्या नंतर थोडी सुद्धा वात हलणार नाही. का बरं वात हलणार नाही, तुम्हाला उदाहरण सापडलं का, ही वात का हलणार नाही. आता बघा ना, वर दिलं तुम्हाला, नवविध वायूचे आणि मार्गमूर्ती नाड्यांचे, नाड्या बंद झाल्या ना त्या ठिकाणी, नाड्या पण बंद झाल्या, एकवटल्या, आणि हे 9 असणारे वायू हे सुद्धा काय झालेले, शांत झाले. मग शरीराचे धर्म चालतील का, म्हणजे तो गेला असं सिद्ध होईल का, तो जात नाही, तो स्थिर आहे आपल्या स्वरूप स्थितीला, बदल काय होत नाही. तुम्ही किती अनुमान लावून कल्पना करून सगळं जरी पाहिलं, तरी तुम्हाला त्या 2 नाड्या मात्र त्या ठिकाणी शांत झाल्यासारख्या दिसतील, थोड्या सुद्धा हालचाल होत नाही. जर नाड्यांची थोडी सुद्धा जर हालचाल होत नसेल तर काय समजून घ्यायचं,
तो तर त्या ठिकाणी टवटवीत आहे, त्याच्या शरीराला अजिबात कोणत्या प्रकारचा धक्का लागलेला नसतो. पण अशा पद्धतीनं तो व्यवस्थित असतो, पण त्याच्या दोनही नाड्या त्या ठिकाणी काय होतात, शांत होतात. म्हणून तो वातीवरी पवनून आणि नाकावर वात लावली असता, दोरू पाहिली असता, गेव सीता न दिसे, आणि मग आपल्याला त्या ठिकाणी हालताना दिसत नाही. आता गेव सीता म्हणजे हालताना मात्र सापडत नाही, असं लक्षात घ्या. पुढं म्हणतात, बुद्धीची पुळिका विरे, परिमळू घ्राणे उरे, तोही शक्ती सवे संचारे, मध्यमा माझी. अजून काय होतं म्हणले पुढं, बुद्धीची पुळिका विरे. आता जी बुद्धी आहे की नाही, ते बुद्धी काय करत असते, बुद्धीचं तात्पर्य काय, बुद्धी निश्चय आत्मज्ञान, बरोबर की नाही. मग बुद्धीनं आपल्याला काय होत असतं, बुद्धीनं आपल्याला त्या ठिकाणी आत्मज्ञान होत असतं ना त्या ठिकाणी. म्हणून बुद्धी निश्चय आत्मज्ञान. मग ही असणारी बुद्धीची पुळिका, ही बुद्धीची पुळिका काय झाली त्या ठिकाणी, विरे, म्हणजे बुद्धीचा निश्चय करायचं काम शिल्लक राहिलं का, बुद्धीचं निश्चय करायचं काम शिल्लक राहिलं नाही, म्हणजे बुद्धीचा विकास पूर्णपणे विरून गेला, खुंटून गेला, संपून गेला. परिमळू घ्राणे उरे, आणि परिमळ म्हणजे काय, परिमळ म्हणजे फुलातला असणारा सुगंध. बर, मग घ्राणे उरे म्हणजे त्या ठिकाणी हा सुगंध घेण्याचं काम कोण करत असतं, आता ते तर शांतच झाल्यात दोन्ही पण, आणि सुगंध पण त्यानेच घेतला जातो ना, ग्रहणाद्वारे, म्हणजे नागपुड्यांवाटे त्या ठिकाणी सुगंध घेतला जातो. तो काय झाला त्या ठिकाणी, तोही त्या ठिकाणी शांत झालेला आहे. काय शांत झालेला आहे, कारण त्या दोन्ही शांत झालेल्या आहे मूळच्या. मग त्या जर दोन्ही शांत झाल्या असेल तर तो सुगंध घेण्याचं काम त्या घेतील का, आता ते शांत झाले ना. मग त्या कुठे गेल्यात, बुद्धी कुठे गेली निश्चय करणारी, तिचा विकास थांबला का, या हा ग्रहणाचा म्हणजे सुगंधाचा त्याला वास काय येत नाही, हे कुठं गेलं. माऊली पुढे सांगतात की बुद्धीची पुळिका उरे, आणि अशा पद्धतीनं बुद्धीचा पूर्णपणे निश्चय होणारा विकास त्या ठिकाणी थांबला जातो. परिमळू घ्राणे उरे, आणि अशा पद्धतीनं सुगंध घेण्याचा नाकाचा जो क्षमता असते, ती क्षमता त्या ठिकाणी काय होती, तीही तोही शक्ती सवे संचरे, मध्यमा माझी. आणि तोही म्हणजे हे दोन्ही गोष्टी काय होतात, ती पण शक्ती सवे, शक्ती म्हणजे कुंडलिनी असणारी शक्ती, ते काय होतं त्याच्यामध्ये, संचरे मध्यमा माझी, म्हणजे जी असणारी मध्यमा, मध्यमा म्हणजे मध्ये मेरुदंडामध्ये असणारी ही सुषुम्ना नाडीमध्ये असणारी ही कुंडलिनी शक्ती, ती काय होतं, शक्ती सवे म्हणजे शक्तीच्या बरोबर हे दोन्ही त्या ठिकाणी काय करतात, निघून जातात, आणि त्याच्यामध्ये फक्त कुंडलिनी शक्ती संचार करत राहते. आणि हे दोघंही त्या ठिकाणी काय होतात, अगदी शांत होऊन जातात, असाही अर्थ लागतो. किंवा त्याच्याबरोबर हे दोन्ही निघून जातात, असाही अर्थ केला तरी हरकत नाही. आता आतमध्ये गेल्याच्या नंतर त्याचा काय परिणाम होत असेल हे नाही काही इथं सांगितलं, पण त्याच्याबरोबर ते दोन्ही निघून जातात, म्हणजे बुद्धी निश्चय करणारी आहे ती पण निघून जाते, आणि सुगंध घेण्याची नाकाची जी क्षमता असते ती पण त्या ठिकाणी, ते दोन्ही त्या ठिकाणी निघून जातात, आणि सुषुम्नामध्ये मध्यमा म्हणजे सुषुम्ना नाडीमध्ये, आणि अशा पद्धतीनं ती कुंडलिनी काय करते, चांगल्या प्रकारे संचार करते. बर, आता तव, आणि आता पुढं काय होतं बघा, अशा पद्धतीने संचार करू लागले. तव संचार करते म्हणजे काय करते, आता एक 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 असणारे जे पदर आहेत ना, ते असे बघा, आता इथं बरेच आता ते व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ मला फक्त ट्यूबलाईटच दिसते, बल्बच दिसतो, भिंतच दिसते. मग ते काय व्हिडिओचं तात्पर्य मला काही कळालंच नाही. तुम्हाला पाहून मग मला समाधान वाटतं. हे म्हणण्याचं, आता तो एक व्हिडिओ आहे त्याच्यात फक्त बल्बच दिसतोय, बल्बाचं दर्शन आहे. तुम्ही असं समोर या, म्हणजे व्हिडिओ चालू केला ना, समोर दिसले ना, मग मला बोलायला बरं वाटतं तुम्हाला पाहून. आम्ही दिसत नाही का, तुम्ही दिसतात, काय काय दिसतात, कधी कधी गायब होतात, असंच कधी नाही, तिकडे हात केल्यावर गायब होतोय. बरं, असं जास्त महत्वाचं नाही, हे लक्षात आलं म्हणजे बरं पडतं. ते म्हटलं ना, तरी अवदान ऐकले दिजे, मग सर्व सुखाचे पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर. ते काय होतं, एखादं स्टँड जर असेल ना, ते मिळतं आपल्याला, ते स्टँड किंवा डबा वगैरे घेऊन त्याच्यावरती ठेवलं ना, छान होऊन जातं. असं चालेल. तर आता काय होतं, ती संचार करायला सुरुवात करते. आता तिच्यामध्ये जर संचार येतो का नाही, तो संचार कसा असेल बरं, जसं एखाद्याला भूतबाधा झाली, तर त्याचा संचार कसा होत असतो बरं, त्याचा विलक्षण रूपाने संचार असतो ना,
तसं ही असणारी कुंडलिनी हिच्यामध्ये पण इतका संचार होतो. कारण हिला काय करायचं, एक एक चक्र जे आहे त्याचं भेदन करत चालायचं. जसं पायरी आपण पाहिली की नाही, जिना आपण पाहिलं की नाही, एक 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 पायरी सोडून आपल्याला काय करावं लागतं, वर जावं लागतं. बरोबर आहे की नाही? तसं आता हे काय करते, एक 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 एका एका चक्राचं भेदन करायचं. हे चक्र का तयार झाले हे पण माहिती आहे. म्हणजे ती काय करते, ह्या पण एक 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 शिरताना गाठी सोडून टाकते आणि वर 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 त्या ठिकाणी चालायचं काम करते. मग वरती जाते. वर झाल्याच्या नंतर काय होतं, की वरती म्हणजे इथपर्यंत हे शेवटचा भाग, याच्यापेक्षा वरती काय कुठं जायचं नसतं. याला शेवट असं म्हटलेलं आहे. याला होईल येणे कळसा आले स्थिरावले अंतर. हे याला काय म्हटलं जातं, हा कळस आहे. आणि ह्या कळसाला गेलं की ह्या कळसाला गेल्याच्या नंतर याच्यापेक्षा पलीकडं काही असतं का, काही नसतं. म्हणजे आपल्या मंदिराला जो कळस आहे, कळस म्हणजे हा भाग, मग ह्या कळसामध्ये सगळं काही त्या ठिकाणी साठलेलं असतं. मग ती वरती जाते आणि वरती गेल्याच्या नंतर ह्या कळसामध्ये काय असतं, चंद्र अमृताचं तळ असतं. पण ह्या कळसापर्यंत जाताना त्या चंद्र अमृताचं तळ जे आहे का नाही, ते तळ त्या ठिकाणी ते काय होतं, कानड होतं. आणि कानड होत असताना हिचं तोंड कुठं असतं, वरती असतं. आणि मग हिच्या तोंडातून ते वरचं असणारं ते तळ, त्याच्यातून काय होतं, हिच्या तोंडामध्ये ते चंद्राचं अमृत हिच्या तोंडामध्ये पडतं. आता हिच्या तोंडामध्ये आधीच क्रोधायमान असणारे, कोपायमान असलेले, आणि हिच्या तोंडामध्ये पडलं, मग ही कशी होणार त्या ठिकाणी, ही कशी, हिच्यामध्ये विलक्षण अवस्था येऊ लागते. हिच्यात जर विलक्षण अवस्था आली तर ती विलक्षण अवस्था साधकामध्ये पाहायला भेटणार नाही का, तीच विलक्षण अवस्था साधकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणून ते काय म्हणतात, तव मग त्यावेळेस काय होतं, वरले कडवणी ढाळे आणि वरच्या बाजूला अगदी वरती म्हणजे इथं चंद्रामृताचे तळे. आणि चंद्र चंद्र अमृताचं म्हणजे आता चंद्र जो लक्षात घेतला तो कसा असतो, शीतल असतो. तसं अमृत कसं असतं, शीतल करणारं असतं, थंड करणारं असतं. आणि त्याचं काय असतं, तळच त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता इथं एवढं एवढं असणार आणि त्याला तळ कसं म्हणायचं बरं, ते असं असतं. अमृत जर घ्यायचं झालं तर किती अमृत घ्यावं लागणार आपल्याला, अमृत किती घ्यायचं असतं, प्यालाभर घ्यायचं असतं का उगाच लेश मात्र, मला वाटतं कुठेतरी ओव्या आल्या तो अमृत लेश मात्र जरी घेतलं, पोळी का शब्द आलं काहीतरी कुठं आठवत असेल बघा, मोबाईलमध्ये सर्च केलं तरी चालेल. ते थोडं थेंब जर एक लवले जरी पडला तरी मला असं वाटतं ते पुष्कळ होऊन जातं, जास्त काही आवश्यकता पडत नाही. मग ते जर उगच नॉर्मल असं थोडं जरी असलं आणि त्याच्यातला एक जरी थेंब पडला तर ते पुष्कळ नाही होणार का, त्या ठिकाणी ते पुष्कळ त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणजे ते कुठं असतं, आता काही ठिकाणी चंद्रामृताचं तळ, कधी सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, काय ओवी बघा बरं, आठवते का तुम्हाला, ओवी नाही, अभंग आहे, हरिपाठामध्ये अभंग आहे, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, इथं ते म्हटलं जातं. एक नाम हरी द्वैत नाम दोरी अद्वैत कुसरी विरळा जाणे. ते सहस्ररश्मी ते कुठं सांगितलं, इथं म्हणजे हजारो सूर्यांचा प्रकाश ज्या ठिकाणी साठवलेला आहे ते कुठं आहे, इथं सांगितलेलं आहे. म्हणजे मग इथंच कुठं होतं त्या योग्यांना, इथं जीवनकाळा म्हणजे कोणती जीवनकाळा, जी 17वी असणारी जीवनकाळा ती कुठं सापडते, ती इथं सापडत असते. योग्याला धली जीवनकाळा, ही जीवनकाळा या ठिकाणी, काळा म्हणजे तेज, काळा म्हणजे चैतन्य, ते कुठं सापडतं त्यांना, या ठिकाणी सापडतं. किंवा सहस्रदळी उगवला सूर्य जाईसा. आता हे सहस्रदळ म्हणजे काय, सहस्र म्हणजे हजारो पाकळ्या असणारं दळ, दळ म्हणजे त्या पाकळ्या. सहस्रदळी उगवला सूर्य जायचा, मग तो कुठं उगवतो, तो इथं उगवतो. मग याला सहस्र दळ काय म्हटलं तुम्ही, आणि त्याला चंद्रामृताचं तळ काय म्हटलं, काही फरक आहे का, त्याला काही कोणत्या प्रकारचा फरक नाही. त्याला दोन्ही अर्थाने जरी घेतलं तरी पण त्या ठिकाणी लक्षात घेता येतं. म्हणून सहस्र माऊली एका ठिकाणी अभंगात सांगतात, सहस्रदळ ब्रह्मरंध्र इथं ज्याचे घर 17वी निरंतर वसे जेथ. आता ज्याचं घर कुठे आहे, ज्याचं घर कुठं इथं झालेलं आहे, म्हणजे त्याचं लक्ष कुठे आहे, इथं लागलेलं आहे. बरोबर आहे की नाही. म्हणून सहस्रदळ ब्रह्मरंध्र, हे ब्रह्मरंध्र आहे. आणि असं ज्याचं घर आहे 17वी निरंतर वसे तेथे, आणि 17वी जी जीवनकाळ आहे ती निरंतर त्या ठिकाणी काय करत असते, वसत असते. म्हणून त्या ठिकाणी किंवा ज्ञानोबरांचं एक असा अभंग आहे, ध्येया ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा
आणि सहस्त्रदळी उगवला सूर्य जायचा. बघा बरं आता किती सापडलं. हे सहस्त्रदळी उगवला सूर्य जायचा. आता जे साधक त्या ठिकाणी ध्यान करणारे असेल, ध्यान साधना करणारे असेल, त्याला हे किती लाभदायक आहे. त्याला हे फार लाभदायक त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणून हा सहस्त्रदळी उगवला सूर्य जायचा असे अनेक सहस्र सहस्र दीपे दीपकैशी प्रकाशली प्रभा. सहस्रदीपे दीपकैशी प्रकाशली प्रभा. पुढं उजळल्या जसं दिशा गगन आली शोभा. दिशा आहे का नाही. म्हणजे 10 दिशा त्याला काय उजळल्या, गगन आलीशी शोभा. आता हे गगन कोणतं कोणतं गगन? हे तुम्ही म्हणशाल बाहेरचं गगन. हे गगन नाही, मृज्ञ आकाश. हे मृज्ञ आकाश आणि त्याला 10 दिशा म्हणजे सगळीकडं शरीरामध्ये इथं पाहायचं, बाहेर नका पाहू. हे आतमध्ये पाहायला सांगितलंय. म्हणजे बारीक विचार केला का आत आणि चांगला आतमध्ये विचार झाला का सगळीकडे बाहेर पण. अशा पद्धतीनं त्याला सगळं असं तुम्हाला जे जे आठवणार ते तुम्ही सांगत राहायचं. ज्ञानोबरायांचा काल एक गाथा पाहिलं आणि त्या गाथ्यामध्ये मला असं सहज प्रमाण सांगितलं. ते म्हणले आऊटपिटी डोंगरी गाई एक वसे आणि शिरसेवतसे निज योगी. मग म्हटले काय आऊटपिटी म्हणजे 3.5 द्यायचं हे असणार, बरोबर आहे की नाही. आणि आऊटपिटी शब्दाचा अर्थ होतो 3.5 वेळे घेतलेली ही कुंडलिनी. ही कुठं जाते? तिथं जाते, बरोबर आहे की नाही. मग तिथं गेल्याच्या नंतर काय, तिथे एक गाय आहे म्हणे. ते कुठे आहे? डोंगरी. हा डोंगर आहे ना, हा शेवटचा भाग आहे. याला की अनेक रूपक केली जातात. हा डोंगर आहे आणि या डोंगरावर काय एक गाय आहे आणि ती गाय आहे त्या ठिकाणी. आणि शिर सेवत असे निज योगी आणि त्या गायीचं शिर म्हणजे दूध त्या ठिकाणी कोण सेवन करतं? निज योगी. आता ते जे योगी आहे ना, योगी याला दिले जीवन काळा, ते जे योगी असतात की नाही, ते योगी इथं असणारी ही डोंगरावरती असणारी गाय आहे आणि त्या असणाऱ्या गायीचं त्या ठिकाणी काय करतात? दुधाचं नेहमी त्या ठिकाणी काय करतात? सेवन करतात. किंवा तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात ब्रह्मादिक जया लाभाशी ठेकणे, असा पूर्ण अभंग आहे. त्याच्यामध्ये एका मध्ये असं एक चरण आलेले. ते म्हणले बैसले ठाई लागले भरते आणि त्रिपुटीवर ते भेद यायचे, कामधेनूच्या शिरापार नाही इच्छेच्या वाही वर्षाव. म्हणजे शब्द काय वापरला? बैसले ठाई. आता इथं हालचाल करायची का नाही, एकदम शांत निश्चल बसायचं. बैसले ठाई लागले भरते. इथं भरतं लागलं, अंगी प्रेमाचे भरते, नेगे उतार चढते. असो ते प्रेमाचं भरतं लागतं, पण म्हणले नेघे उतार चढते, उतरत नाही चढतं, म्हणजे चढतं भरतं लागतं. मग म्हणले बैसल्या ठाई लागले भरते आणि त्रिपुटीवर ते भेद यायचे आणि त्रिपुटीला भेदन करून आणि त्या असणाऱ्या गायीचं त्या ठिकाणी दूध सेवन करायला जातं. पण मग ती गाय काय, तिच्या दुधाचा विचार केला तर कामधेनूच्या शिरापार नाही आणि इच्छेच्या वाई वर्षाव. बरं, चंद्रामृताचं तळ किती? एवढे. पण त्या शिराला पार म्हणजे मर्यादा आहे का? त्या शिराला मात्र मर्यादा राहत नाही. इतकं अमर्यादित असणारं दूध आणि त्या ठिकाणी तुकोबराय म्हणतात आम्ही सेवन करतो. म्हणजे तुकोबराय पण योगी नाही का? तुकोबराय सुद्धा योगी. आणि ज्या अर्थी ते असं म्हणतात बसले ठाई लागले भरते त्रिपुटीवरती भेद यायचे, त्या अर्थी तुकोबराय योगीच आहे हे पण आपल्याला लक्षात येतं. म्हणून असे अनेक आता त्रिपुटी आपण लक्षात घेतली, त्याच्यात दूध घेतलं, गाई घेतलं, चंद्र अमृत घेतलं, सगळं घेतलं. आणि अशा पद्धतीत हे चंद्र अमृताचं तळ ते काय होतं, कानोडनी कलडायला सुरुवात होतं आणि कळून त्याच्यातलं असणारं अमृत ते मिळे शक्तिमुखे आणि ती अमृत शक्ती म्हणजे कुंडलिनी शक्ती, त्या शक्तीच्या मुखामध्ये ते अमृत वरून पडायला सुरुवात होते. अजूनही याचा अनेक वेळा विचार वेगवेगळा होऊ शकतो. पुढं म्हणतात बघा, आता ते पडल्याच्या नंतर पुढं काय परिणाम होतो? तेने त्या असणाऱ्या अमृताने नाळिके रस भरे, तो सर्वांगा माझी संचरे, जी तिचा तेथ मुरे प्राणू पवनू. आता काय म्हटलं? तेने नाळिके रस भरे. आता जी नळिकामध्ये ती सुषुम्ना आणि त्या सुषुम्नामध्ये असणारी ही कुंडलिनी ही नळिका, बरोबर की नाही. हिला नळिका म्हणा, नळिकेसारखी सरळ असते ना किंवा सुषुम्ना सरळ असते की नाही, तिला असं लक्षात घ्या. आता दोन्हीपैकी काय जे घ्यायचं ते घ्या. बरं, मग ती नळिका भरे आणि मग ती रसाने काय होते? त्या चंद्र अमृताच्या रसाने त्या ठिकाणी नाळिके 20 नंबर इथं पहा बरं. त्या नळीने नळीने सांगले त्याने, म्हणजे तीच कुंडलिनी लक्षात घ्यायची.
मग रस भरे रस म्हणजे सुषुम्ना हा सुषुम्ना सरळ असेल, कुंडलिनी वेडे घालून होती ना, मग ती मग गेली ना ती आता, सरळ सुषुम्नेमध्ये सरळ गेली. गेली ना आता ती हा, मग सुषुम्ना सरळ असेल ना. हा. ती सरळच गेली, ती पण कुंडलीनं तिच्यामध्ये सरळच गेली ना आता, अशी गेली ना आता, करीत 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 तिचं चालणं असंच असतं ना. मग ती हो. सरळ त्याच्यामध्ये गेलेली, मग त्याच्यामध्ये काय होतं, रस भरे, आणि तो असणारा चंद्र अमृताच्या तळातून अमृताचा जो रस आहे तो रस त्याच्यामध्ये पूर्णपणे भरला जातो. मग तो रस तिच्यामध्ये भरला तर काय होईल, तो सर्वांगा माझे संचारे, आणि त्या सुषुम्नामध्ये पूर्णपणे भरला. सुषुम्ना ही मुख्य नाडी आणि त्याच्यावरती बाकीच्या नाड्या, मग त्या सुषुम्नेमध्ये पूर्ण जरी भरला असं लक्षात घेतलं तर सर्वांगामध्ये माझे संचारी, म्हणजे ते जे योग्याचं शरीर असतं त्या योग्याच्या संपूर्ण शरीरामध्ये त्या असणाऱ्या अमृताचा काय होतो, संचार होऊ लागतो. अमृताचा काय होतो, सर्वांगामध्ये संचार होऊ लागतो. मग त्या अमृताचं महत्व आपण मागं पाहिलं की नाही, की मृत ही लाहे अमृत सिद्धी. मृत म्हणजे मेलेला मनुष्य असेल, आणि मेलेल्या मनुष्याला थोडं जरी अमृत जर दिलं की मृत ही लाहे अमृत सिद्धी, आणि मेलेल्या मनुष्याला सुद्धा काय करतं, ते अमृत जिवंत करू शकतं. एवढं अमृतामध्ये काय सामर्थ्य. आता याची पण अवस्था काय झाली होती, मेल्याप्रमाणे झाली होती ना, पण त्या कुंडलीने त्याला जिवंत ठेवलं होतं. म्हणून याच्यामध्ये आता काय, याच्यामध्ये चैतन्य आणि नवचैतन्य. आता ते नवचैतन्य कसं काय, पुढं सगळा त्याचा विचार येणार आहे. फक्त इथं काय लक्षात घ्यायचं, की गेलेली शक्ती त्याला विशेष रूपाने कशी येते. जसं मेलेला मनुष्य, पण त्याला जर अमृत जर खाऊ घातलं, थोडा लेस जर दिला, तर त्याच्यामध्ये कसा मृत हे आहे अमृत सिद्धी. अमृतामध्ये एवढं त्या ठिकाणी, किंवा अमृत नाही की मृत कथा, म्हणजे अमृताच्या पुढं मेल्याची कथा आहे का कधी. अमृत होतं आणि अमृत पिऊन मनुष्य मेला, असं कधी होईल का, असं कधी होऊ शकत नाही. प्रकाश असून अंधार होता, असं कधी म्हणता येईल का, असं कधी म्हणता येणार नाही. म्हणून अमृताचे हे काय विशेष असणारं त्या ठिकाणी सामर्थ्य आहे. किंवा त्या दुसऱ्याच अध्यायामध्ये एक ओवी आली होती त्या दिवशी बघा, ते महाराजांनी म्हटलं होतं की जैसा अमृताचा निर्जरू प्रसवे जयाच्या जठरू, तया शुधा तृष्णेचा आडदरू काहीच नाही. म्हणजे इथं ओवी आता तंतोतंत बसते. म्हणजे जैसा अमृताचा निर्जरू, म्हणजे त्याच्या पोटामध्ये अमृताचा काय झरास लागला, म्हणजे ज्याच्या पोटामध्ये अमृताचा जर झरा लागला, तया तृष्णा सुदेचा ना, म्हणजे ताणभुकेचा आडदरू, म्हणजे ताणभुकेची त्याला आडदरू म्हणजे भीती काय राहील का, त्याला कोणत्याच प्रकारची भीती राहणार नाही. म्हणजे त्याला ताण पण नाही, भूक पण नाही. का, आता ते अमृत आहे ना. स्वर्गातले देव काय पितात, अमृत पितात. म्हणजे मग त्यांना असे आपल्यासारखे कालवणं भाकऱ्या हे खावं लागतात का, आज ह्या डाब्या उद्या त्या डाब्या असं जावं लागतं का, त्याला गरजच नाही. का, त्यांच्याकडे एकच असतं ते, म्हणजे त्याच्यावरती ते राहत असतात. म्हणून या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं, ते अमृत इतकं प्रभावी असतं त्या ठिकाणी. म्हणून साधकाची अशी अवस्था, त्या साधकाला 10 दिवस नाही, अहो त्याला 1000 दिवस जेवण नाही दिलं तरी ते जगू शकतात. छत्तीसगडमध्ये आहे ना, रायगड म्हणून एक शहर आहे, आणि त्या शहरामध्ये असं एक लहान मुलगा होता. म्हणजे आता त्याला 25 वर्षाचा कालावधी होऊन गेलाय. अनेक वेळा ते ऐकलेलं आहे, तिथं पण सांगितलं जातं की शाळेत जात असताना गुरुजींबरोबर काहीतरी भांडणं काहीतरी झालं, आणि घरी वडिलांनी पण मारलं. मग आता अशा वेळेस काय करायचं, मग म्हटले देवाला शरणागती करायची. त्याला काही कळत नव्हतं, आणि वाद झाला होता, त्याच्या बोलण्यावरून झाला होता वाद. मग काय केलं, तो गेला, त्या शंकराची एक पिंड होती, आणि त्या लिंगापाशी गेला, त्याने आपली जीभ होती ती जीभच त्या दगडावर ठेसायला सुरुवात केली पूर्णपणे. मग जीभ ठेसली. मग आता ती जीभ ठेसल्याच्या नंतर काय त्याला वेदना झाली, असं भयंकर वेदना झाली. पण निश्चय केला, काही जर झालं तर इथंच राहायचं, आणि तिथंच बसला. भगवंताने काय कृपा केली विलक्षण. आता भगवान शंकर आहे, त्यांचं काय वर्णन करून सांगायचं, आता झाले मागं त्याचं वर्णन 5व्या अध्यायामध्ये. तर अशी काय कृपा केली भगवंताने, तो तिथंच बसला, आणि तिथंच त्याची ती शक्ती जागृती झाली. आणि जवळजवळ आता 25 वर्ष झालं त्याने अजून अन्न पण नाही घेतलं आणि पाणी पण नाही घेतलं. ते बाकीचे लोक आले, त्याने ते कॅमेरे वगैरे लावले, फार अतिशय सूक्ष्म सूक्ष्म. तो ज्या खोलीमध्ये असतो त्या खोलीमध्ये कॅमेरे लावले. म्हणले रात्रीचा तिथं जातो, कदाचित तिथं काही खातपित असेल. पण तिथं सुद्धा त्यांना कुठं सापडलं नाही. तुम्हाला मोबाईलमध्ये सर्च करून जर पाहता आलं तर पहा,
अशा पद्धतीने इतका काळ झाला त्यांना, एवढ्या काळापासून डॉक्टर वैज्ञानिक सगळे आले, पण आतापर्यंत एकाला सुद्धा खाताना पिताना काही दिसले नाही. म्हणजे एवढ्या काळापर्यंत जगली. कशी काय जगली असेल बरं? त्याचं कारण आहे ही जगदंबा आणि ही चंद्रामृताचं तळ मनुष्याला कितीतरी दिवस हे जगू शकतं, याचं साक्षात असणारं ते उदाहरण आहे. जाऊ दे, आता ते एवढं सांगण्यापेक्षा तुम्ही रोज मोबाईलमध्ये पाहता मायाची परिक्रमा करणारे, काय त्यांचं नाव, दादा गुरु ना, दादा गुरु. ते रोज कितीतरी पळतात आणि कितीतरी चालतात, पण खाताना पिताना काय दिसले का तुम्हाला? एकदम शांत. हे का सगळं असं होतं? हे चंद्रामृताचं तळं आणि त्याच्यात त्या मुखामध्ये पडतं, त्या नळिकेमध्ये पूर्ण भर जातं. सुषुम्ना की त्याने भरून जर गेली असेल तर शरीरामध्ये त्याचा परिणाम नाही व्हायचा का? शरीरामध्ये त्याचा विलक्षण रूपाने परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून म्हटले, मग कानवडून हे झालं. तेने नाळिका रस भरे, तो सर्वांगा माझी संचरे. अशा पद्धतीनं सगळ्या अंगामध्ये त्याचा संचार, म्हणजे त्याचा परिणाम त्या ठिकाणी होऊ लागतो. मग जेथीचा तेथे मुरे प्राणू पवनू. आणि मग त्या ठिकाणी काय होतं, जिथल्या तिथेच मुरून जातो, नाहीसा होऊन जातो, गायब होऊन जातो, अदृश्य होऊन जातो. काय? प्राणवायू. आता त्याला प्राणवायू घ्यायची आवश्यकता पडते का? त्याला प्राणवायू घ्यायची आवश्यकता पडत नाही. प्राणवायूच त्या ठिकाणी काय आहे, आतमध्येच आहे. आता बाहेरून नवीन घ्यायची गरज नाही. आतलाच प्राणवायू इतका शुद्ध झाला. आपल्याला प्राणवायू सारखा शुद्ध करावा लागतो, नवीन नवीन सारखा घ्यावा लागतो. नाहीतर मग आपल्याला लगेच ECG करावं लागतं. काय झालं ना की तसं याला ECG वगैरे अजिबात करण्याची आवश्यकता नाही. का? आतलाच प्राण इतका शुद्ध झालेला आहे, आतला आत मुरलेला आहे, बस त्याच्यावर सगळं शरीर चालतंय. आता त्याला बाहेर जायची काही गरज पडत नाही. जिथल्या तिथंच तो शांत होऊन जातो. जी तिचा ते थमुरे प्राणू पवनू. पुढे म्हणतात पहा, तातलिये मुसे मेन निघूने जाय जैसे, मग कोंदली राहे रसे ओतलिनी. ते माऊलीने एक उदाहरण देऊन सांगितलं. कसं होतं ते म्हणे, तातलिये मुसे. आता मुशी नाही का आपण पाहत, मुशी म्हणजे त्याला साचा आपण म्हणतो. तुम्हाला गणपतीची मूर्ती बनवायची, हाताने आता आकार देता येत नाही, माझा रेडीमेड निघले, काय म्हणतात त्याला, आपण साचे म्हणतो, मोडिंग का काहीतरी त्याला अजून नाव एक आलेले. त्या साचेमध्ये काय करावं लागतं आपल्याला, तो रस वाटायचा. म्हणजे तुम्हाला कशाची मूर्ती बनवायची म्हणे, आम्हाला शाडू मातीची बनवायची. मग शाडू माती घ्यायची, त्याच्यामध्ये घालवायची, दुसरं अजून काय घ्यायचं त्याच्यामध्ये घालायचं, आहे का नाही. पण मग घातल्याच्या नंतर मग त्या साचा असतो, तो साचा आपण काय करतो, बाजूला करतो. आता पूर्वी मेणाचा साचा असेल, आता काय माहिती मेणाचा असेल, बरोबर की नाही. मग ते मेण बाजूला झालं, किंवा आता ते रबराचं असेल ते बाजूला झालं, आणि मग खाली काय उरतं बरं, जे तुम्ही ओतलंय की नाही, जो त्या ठिकाणी जे ओतलंय की नाही ते शिल्लक राहणार ना, ते शिल्लक राहणार. काय राहणार शिल्लक, जो रस तुम्ही ओतलेला आहे तो शिल्लक राहणार. बाकीचं काही शिल्लक राहील का? बाकीचं तुम्ही त्याचा साचा तर काढून घेतला, त्याची मुशी तर बाजूला करून घेतली. मग आता काय राहणार आहे, ज्या मुशीमध्ये, ज्या साच्यामध्ये तुम्ही जे काही तो रस ओतलेला आहे तो रसच आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यापेक्षा वेगळं मात्र काही पाहायला मिळत नाही. तसं माऊली या ठिकाणी म्हणतात, तातल्या मुशी. आणि ती मुशी त्या ठिकाणी काय जणू तापलेली आहे. त्या तापलेल्या मुशीमध्ये काय होतलं, मेन निघून जायजशी. आणि वरलं मेन जे आहे त्या ठिकाणी ती काय करतं, निघून जायजशी, निघून गेल्यावरती जसं. मग नंतर कोंदली राहे रसे ओतलेनी. आणि मग कोंदलेली म्हणजे चांगले ठासून गच्च भरलेला जो काही रस आहे का नाही, ओतलेला रस, तो ओतलेलाच रस त्या ठिकाणी फक्त शिल्लक राहतो. त्याचं ते मेन किंवा तो साचा, त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी काय होतात, पूर्णपणे त्या ठिकाणी निघून जातात. मग ते पूर्णपणे जर निघून गेलं मग खाली काय दिसणार आहे, खाली फक्त तो असणारा रस, आणि तो रसच त्या ठिकाणी दिसणार आहे. म्हणून पुढं पहा, जैशी आबाळाची बुंती, नाही इथं राहिले, तैसे पिंडाची ने आकारे, ते काळाची का अवतरे, वरी तोचे चिने पदरे पांघुरले असे. आता पुढं पावले काय म्हणतात, तैसे पिंडाची ने आकारे. आता पिंड म्हणजे त्याचा असणारे जे शरीर आहे, तो फक्त शरीराचा आकार त्या ठिकाणी शिल्लक राहतो. आता पूर्वी त्याने समाधी घ्यायची होती, ध्यान करायचं होतं, त्याची उंची किती होती बरं, म्हणजे 5 फूट होती. आणि मग ह्या कुंडलीने सगळं खाल्लं, मग त्याची उंची काय 4 फूट होणार आहे का? काय तेवढीच राहणार आहे?
त्याचा शरीराचा आकार केवढा आहे? शरीराचा आकार जेवढा आहे तेवढाच राहतो. फक्त आता जो मांस भाग आहे त्याचा वरचा जो, तो निघून गेला ना, त्यानं फार खडखडाट करून टाकलं ना, काही शिल्लक नाही राहिलं. मग त्याचा आकार जेवढा तो उंचीचा होता तेवढा मात्र त्याचा आकार जसा आहे तसाच शिल्लक राहतो. त्याच्यामध्ये मात्र काही बदल होत नाही. म्हणून काय म्हणले पहा, तैसे म्हणजे त्याप्रमाणे पिंडाचे ने आकार आणि त्याचा असणारा जो पिंड आहे त्याचं जे शरीर आहे तो शरीराचा आकार तसाच असतो. पण ते कसं, ते कळाचे का अवतारे आणि तो शरीराचा आकार कसा दिसतो, ते काळा म्हणजे दिव्य तेज. दिव्य तेज असं लक्षात घ्या. कळाचे म्हणजे दिव्य तेज का अवतारे, जसं काय त्या ठिकाणी त्या आकारामध्ये जणू काय दिव्य तेजच त्या ठिकाणी काय प्रगट झालं आहे, अवताराला आलेलं आहे. कुठं? त्या शरीररूपी आकारामध्ये. आता ते दादांची कथा ऐकत असताना आपण एक प्रसंग ऐकला असेल. फार दुष्काळ पडला होता आणि ते बाळ आणि तुकोबऱ्यांच्या दाढीला हात लावून, हनवटीला असा हात लावून सांगत होतं, प्यायला पाणी नव्हतं राहिलं. पण ते मारताना ते बाळ म्हणू लागलं, काय म्हणू लागलं की म्हटले, बाबा तुम्ही देव माणूस आहात. म्हणजे देव माणूस म्हणजे काय? देवाच्या रूपानेच तुम्ही ह्या शरीरामध्ये प्रगट झालेले आहात. हे त्या बाळाला कळालं. आता लोकांना अजून ते पण कळत नाही. तुका भासला मानवी वेशधारी. भासला कसा? मानवाच्या वेशाने भासला आहे का नाही? परंतु हा लीला विग्रही निर्विकारी, लीला करणारा निर्विकार आहे का नाही, असा चैतन्याचा पुतळा आहे का नाही, असा निर्विकारी. तुका भासला मानवी वेशधारी परी हा लीला विग्रही निर्विकारी आहे का नाही. अशा पद्धतीने निर्विकार जसा आकार आहे किंवा तो शरीराची म्हणजे शरीरामध्ये असून दिसती अमृताचे गुण, असं बघा एका ठिकाणी पाहायला मिळले. कुठेतरी ओवी होऊन गेली वाटतं. ही ओवी होऊन गेली म्हणजे तो शरीरामध्येच असतो. पण शरीरामध्ये असून जे अमृताचे गुण पाहायला मिळतात की नाही, चैतन्याचे गुण त्या ठिकाणी पाहायला मिळतात की नाही, हे सारे गुण त्याच्या ठिकाणी काय पाहायला मिळत असतात. माऊली म्हणतात की नाही, ते चालते ज्ञानाची बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, आणि येर माणूसपण ते भांब लौकिक भागे. म्हणजे ते चालतं ज्ञानाचं बिंबच आपल्याला पाहायला मिळेल की नाही. ज्ञानाचं जसं काय चालतं बिंब. बिंब म्हणजे काय? बिंब नाही, तुम्हाला प्रतिबिंब नाही म्हणत मी. प्रतिबिंब कशात तरी पडतं, पण हे पडत नाही. हे चालतं ज्ञानाचं बिंबच आहे. ते बिंब म्हणजे प्रकाशित असणारं दिव्य तेज. आणि ते कुठे? त्या शरीराच्या आकारामध्ये आपल्याला प्रतीला येऊ लागतं. म्हणून म्हटले पहा, तैशी पिंडाची ने आकारे आणि तो शरीराच्या आकारामध्ये ते कळाची का अवतरे आणि दिव्य तेज रूपाने असणारे कळा गुण त्याच्या ठिकाणी का अवतरे प्रगट झाल्यासारखे दिसतात. आबा हा आबा बोला. ते मगा 24 सांगितले ते तैचा अमूर्ताची मी कीर्ती परिप्रकृती जे अधिष्ठी ते साकारपणे नटनटी कार्य लागे काय? भगवंताचं वर्णन ते साकारपणे नटे कार्य लागे. भगवंत म्हणतात मी साकार होऊन हे धर्मरूपी कार्य करण्याकरता मी अवतार घेतो. हे भगवंताचं वर्णन ते 4थ्या अध्यायामध्ये ते म्हटलं तुम्ही. आता नाही, तो नाही मुद्दा, दुसरा मुद्दा येतो. असं झालं. तैशी पिंडाची ने आकारे ते कळाची का अवतरे आणि त्या शरीररूपी आकारामध्ये पिंडरूपी आकारामध्येच त्या ठिकाणी दिव्य तेजाच्या विलक्षण असणारा कळा म्हणजे दिव्य तेज का अवतरे आणि ते प्रगट होतं त्या ठिकाणी. वरी त्वचेशीने पदरे पांघुरले असे. आता त्याची त्वचा त्या ठिकाणी बदलली का आहे तीच होती. आता हाडं आणि बाहेर त्वचा आणि मधले मांस खाऊन टाकले होते. म्हणजे त्या हाडावरती काय होते? फक्त त्वचा राहिली होती. बरोबर ना? म्हणजे वरची फक्त त्वचा. मग म्हटले त्या ठिकाणी वर फक्त त्वचेची पदरे, त्वचेचा असणारा पदर पांघुरले असे आणि त्वचेचा पदर त्या ठिकाणी काय फक्त त्या योग्याने फक्त पांघरलेला असतो. पण आतमध्ये सगळं काही विलक्षण असतं. जसं तुकोबरा म्हणताय की नाही की तुका म्हणे रत्न सार आणि पर उपकार चिंदीचे. चिंदी काय? त्या रत्नावरती पृथ्वी मोल इतका असणारं महाग रत्न आहे आणि त्याच्यावरती काय फक्त चिंदीवरून पांघरलेले. पण चिंदीवरून जर पांघरले पण आतमध्ये काय? आतमध्ये पृथ्वी मोला इतकं रत्न आहे. तसं इथं पांघरून कशाचं आहे? फक्त त्वचेचं असणारं पांघरून आहे. पण आतमध्ये कसं आहे? इतकं दिव्य तेज त्या ठिकाणी असतं. म्हणून तो काळ्या वर्णाचा आणि गौर वर्णाचा आणि अमुक वर्णाचा हे मानायचं नाही. आतमध्ये काय ते पहा आधी. चिंदी किती फाटकी आहे, किती मळालेली आहे हे पाहायचं का आतलं रत्न पाहायचं? आतलं रत्न पहा कसं आहे. तसं हे फक्त वरून दिसायला तसे असतात पण आतमध्ये त्या ठिकाणी काही विलक्षण रूपाने असतात. म्हणून
वरती फक्त त्वचेची पदर आहे, त्वचेचं फक्त पदर आहे आणि त्या पदराने काय केलेलं आहे, पांघुरले असे, आणि तो पदरच फक्त त्याने काय केलेला आहे, पांघरून घेतलेला आहे. उदाहरण देऊन सांगतात, जैसे आबाळाची बुंथी करुणी राहे गबसती, मग फिटल्या दीप्ती धरू नये. आता जसं काय होतं आता कधी कधी सुदिन आणि दुर्दिन असा विवेक चुडामणीमध्ये विचार आलेला आहे. म्हणजे सुदिन कशाला म्हणायचं? सुदिन म्हणजे सूर्य पूर्णपणे आकाशामध्ये आपल्याला दिसावं, याला सुदिन असं म्हटलं जातं. दुर्दिन कशाला म्हणायचं? सूर्याचं दर्शन न होणं, याला दुर्दिन असं म्हटलं जातं. ते दोन वेगळ्या अर्थाने फक्त इथं लक्षात घेण्याकरता. तर या ठिकाणी जर कधी कधी आकाशामध्ये भयंकर असं ढग आलं आणि गर्ददाट ढग आलं, तर सूर्याचं दर्शन होतं का आपल्याला? सूर्याचं दर्शन त्या ठिकाणी होत नाही. पण ते आलेले ढग आणि तो ढगाचा पडदा पूर्णपणे निघून गेला. बराच वेळ त्या सूर्याचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण ढग आडवा आला पण दिसला नाही. पण जेव्हा ते सगळं ढग आणि बाजूला होतं आणि मग आपल्याला जेव्हा सूर्याचं दर्शन होतं, त्या सूर्याचं दीप्ती, सूर्याचं तेज, मग ते कसं असेल बरं? ते डोळ्यांनी पाहणं सुद्धा शक्य होतं का आपल्याला? शक्य होत नाही. आणि असं जर ढगातून जर पाहायला गेलं, थोडाफार दिसत असेल तर तो सहज पाहू शकतो आपण. पण ढग जर बाजूला गेलं तर ते आपल्याला पाहायला किती जड जातं बरं? फार कठीण होतं, फार म्हणजे पाऊसच वाटत नाही त्या सूर्याकडं, अशी अवस्था होते की नाही. तसं हा शरीरामध्ये सुरुवातीला आपल्याला पाहण्यासारखा होता, पण नंतर त्याच्यामध्ये इतकं सूर्याच्या तेजाप्रमाणे इतकं तेज प्रगट होतं, त्याला पाहणं ते सुद्धा शक्य होत नाही. तुम्हाला थोडंफार आठवत असेल, भागवतामध्ये असं वर्णन आलं की थोडं थोडं आठवलं तर मला सांगा, मला काही लक्षात येत नाही पूर्ण, की त्या व्यासांचं जे तेज होतं, ते व्यासांचं तेज एका दाशीला सहन झालं, पण त्या बाकीच्याला सहन नाही झालं. मग ते व्यासांचं इतकं तेज दिव्य होतं की त्या दाशीला सहन झालं. मग दाशी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, तिच्या पोटी कोण जन्माला आला? विदुर जन्माला आला. मग त्या आणि बाकीच्याने कोणी कोणी तेज पाहिलं असेल, हाय का त्यांचे नाव तुमच्या लक्षात? व्यासांचं असणारं तेज, हा, त्या दोन असणाऱ्या त्या म्हणजे ते पांडवांच्या कुळात आणि कौरवांच्या कुळात होते. ते सगळे कौरवच होते, त्यांना विषय. फक्त त्या कौरवांच्या कुळात त्या गांधारीची परंपरा आहे की नाही. आणि संजयाने पण पाहिजे, संजयाने पण आंबा पाहिजे. अंबालिका. अंबिका आणि अंबालिका. आंबा आणि अंबालिका. हा अंबिका आणि अंबालिका. हा हा अंबिका आणि अंबालिका. बरं. हा, आणि एक ती दुसरी होती ती शिखंडी झाली, तो विषय वेगळा आहे की नाही. आणि ते हो, मला ती शिखंडी, आंबा शिखंडी झालेली आहे. आंबा शिखंडी झाली, ते तेज पडलं होतं हो म्हणे, आहे हो की नाही. मग ते तेज हो होतं हो. त्या ठिकाणी. ते तेज आता ती संगती कशी लावायची मला काही पूर्ण आता ते लक्षात नाही. फक्त एवढंच आहे का ते दाशीनं मात्र ते तेज आणि व्यासांचं सहन झालं आणि म्हणून त्यांच्या पोटी अशा प्रकारचा पुत्र म्हणजे त्या ठिकाणी जन्माला आले. मग व्यासांचं तेज किती असेल बरं? भयंकर तेज असेल. तसं हे आकाशामध्ये सूर्याचं तेज कसं असेल? पडदा जोपर्यंत ढगाचा आहे तोपर्यंत सहन होता आपल्याला, पण ते जर पडदा जर बाजूला झाला ढगाचा तर तो आपल्याला सहन होत नाही. त्याप्रमाणे त्या योग्याच्या ठिकाणी इतकं दिव्य तेज, म्हणजे आता उदाहरण सापडलं म्हणून व्यासांसारखं तेज आपल्याला पाहायला मिळतं. तीच माऊली सांगतात की जैसे आबाळाची बुंती, बुंती म्हणजे खोळ, ते आवरण, वेष्टन, करून राहे गबसती, आणि तो सूर्य त्या ठिकाणी जोपर्यंत करून राहतो. बरं, मग पुढं म्हणतात फिटली या दीप्ती, आणि अशा पद्धतीनं ते आवरण, ते कुंथी, ते बुंती, ती खोळ, तो पडदा आणि बाजूला झाला, फिटला, नाहीसा झाला. तर दीप्ती, दीप्ती शब्दाचा अर्थ काय होतो थोडक्यात? आपल्या प्रकाशाला धारण करून, म्हणजे दीप्ती धरू नये आणि आपल्या प्रकाशाला तो धारण करू नये, म्हणजे त्या प्रकाशाला आता तो सहन करू शकत नाही. म्हणजे अशा पद्धतीने त्याचा सरळ विचार येतो. म्हणजे इतका प्रकाशमान त्या ठिकाणी असतो. तैसा हाच वरी कोरडा त्वचेचा आशे पातोडा, पातोडा केला बरं का, पातोडा तो झडून जाय कोंडा जैसा होय. तसं आता माऊली म्हणतात, काय म्हणतात? तैसा, अगदी त्याप्रमाणे, हाच वरी कोरडा. आता हाच म्हणजे काय? वरच्या वर फक्त काय असतो त्या ठिकाणी? कोरडा. कोरडा म्हणजे काय? आतला आता पाण्याचा भाग संपूर्ण टाकला, मग त्याची त्वचा कशी असेल बरं? त्याची त्वचा ती पण कोरडी झाली ना. पाणी नाही पिलं का होठ आपले बघा फार सुकतात, कोरडे वाटतात, फुटायला सुरुवात होतात. म्हणजे याची शरीराची फक्त वरची जी त्वचा असते, कातड जे असतं, चमडी जी असते, ती कशी
कोरडी झालेली पूर्णपणे. का कोरडी झाली? पाण्याचा अंश संपून गेला ना. म्हणून म्हणतात काय, आहाच वरी म्हणजे वरच्या वर फक्त कोरडा असणारा त्वचेचा असे पातोडा आणि त्वचेचा त्या चमडीचा फक्त वरच्या वर कोरडा असणारा तो काय आहे, पापुद्रा फक्त त्या ठिकाणी असतो. पुढं माऊली म्हणतात तो झडूने जाय कोंडा जायचा होय, आणि तो सुद्धा काय होणार आहे, झडूने जाय. आता जसं आपल्या त्वचेवरती जसं पाणी नसेल तर मग आपल्याला ती त्वचा कोरडी होते आणि हळूहळू ती पण जडून जात नाही का, म्हणजे ती त्वचा जडून जाते आणि त्याच्या ठिकाणी काय नवीन त्वचा त्या ठिकाणी येत असते. तसं ह्या असणाऱ्या योग्याची ती जुनी त्वचा हळूहळू काय करते, हळूहळू जडून जाते. जसं साप पाहिला की नाही, साप कात टाकतो. हा बरोबर. सर्प निघाल्या पाताळे, म्हणजे तो सर्प जेव्हा निघतो पण त्याची कात असते की नाही त्या ठिकाणी, ती कात काय करते, तो जेव्हा ते खरडू ती कात आखी काढतो की नाही, ती खरडू जेव्हा कात काढतो तेव्हा त्याची त्वचा कशी होत असेल, चमचम. सूर्याला जर त्या सापाला जर कधी पाहिलं ना उन्हामध्ये, साप सुद्धा असा चमचम करताना दिसतो. तसं हा योगी सुद्धा त्याची जुनी असणारी त्वचा जर निघून गेली कोरडी झालेली आणि नवीन जर येणारी त्वचा जर असेल त्या ठिकाणी कशी त्वचा असेल बरं. त्याची त्वचा सुद्धा भगवान शंकरासारखी एकदम अशी गौरवर्णाची त्वचा, एकदम विलक्षण रूपाची. पूर्वी म्हणे हा काळा होता ना, आता कसं काय गोर झाला, त्याचं कारण आहे ते सगळं निघून जातं. आतमध्ये इतकं दिव्य तेज असतं की त्वचा सुद्धा त्याचे दिव्य तेजाप्रमाणे एकदम चकचकीत त्या ठिकाणी असते. हे म्हणण्याचं तात्पर्य. धान्याचा कोंडा जसा जातो तसं मागे याच्या अध्यात दिलेलं धान्यावरच पलीकड जसं जातं धान्य निर्मळ होतं, हा तशी उदाहरणं सगळी. हा मग असे उदाहरणं सापडले का लगेच बोलायचं, म्हणजे मग आणखीन सोपं होतं. हा तैसा हाच वरी कोरडा त्वचेचा असे पापुडा, तो झडून जाई कोंडा जायसा वय. त्याचा कोंडा जसं जडून गेल्याच्या नंतर ती त्वचा त्या ठिकाणी जशी शिल्लक राहते पुढची, तशा पद्धतीने होतं. मग आता तो दिसायला कसं दिसेल बरं, आता त्वच्यामुळं आपल्याला दिसत नव्हता, पण त्वचाही जर बाजूला झाली आता कसं त्याचं दर्शन होणार रे. तुकोबराय म्हणतात बघा आता त्याचं दर्शन कसं आहे. मग काश्मीरीचे स्वयंभ का रत्नबीजा निघाले कोंब, अवयव कांतीचे भांब तैसी दिसे. मग म्हणतात बघा, मग काश्मीरीचे स्वयंभ. आता हे काश्मीरीचे 34 स्फटिक असं दिलं त्या ठिकाणी बरं का, काश्मीरीचे स्वयंभ. आता हे स्फटिक कुठे मिळतात, स्फटिक आपल्याला जर मिळवायचे जर झाले, आपण फक्त म्हणतो केशरच काश्मीरमध्ये मिळतं आपल्याला, आणि स्फटिक कुठून येतात, अहो हे स्फटिक पण काश्मीरमध्येच मिळत असतं आपल्याला. स्फटिक माहिती आहे ना तुम्हाला, अनेक वेळा स्फटिकाचं वर्णन आलेलं आहे का नाही. स्फटिकाची शिळा उपाधीनं मिळे, भाव दावे लाल पिवळे संगे. तुकोबराय म्हणतात स्फटिकाची शिळा, तिला कोणती उपाधी लागते का, कोणतीच उपाधी लागत नाही. तिला म्हणा बरं लाल, स्फटिकाला ते लाल पण नाही, तिला काळं म्हणा, पिवळं म्हणा, हिरवं म्हणा, अजिबात नाही, कोणतीच उपाधी लागत नाही. स्फटिकाची शिळा उपाधीनं मिळे, भाव दावी, त्याच्यातले भाव दाखवतो. पण कसं, तुम्ही त्याच्यावर लाल फुल ठेवलं ते कसं दिसेल, जास्वंदाचं फुल ठेवलं तर स्फटिक जास्वंदासारखा दिसतो, पिवळं झेंडूचं फुल ठेवलं तर पिवळा झाल्यासारखा दिसतो. असे तुम्ही जसं तसं रंग ठेवाल तसा तो भाव दावितो. पण त्याला कोणती उपाधी आहे का, त्यालाही कोणती उपाधी नाही स्फटिकाला. आणि याला कोणती उपाधी आहे का, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, तैशे मज करून ठेवा नारायणा कैशे आयशे. तो जसा निर्विकार आहे तसा हा सुद्धा काय अगदी निर्विकार झालेला आहे का नाही, काहीच संसार तुम्हा नाही. स्फटिकाची शिळा उपाधीनं मिळे, नाही त्याच्यामध्ये पण आलेले रंगाची स्फटिका वेगळी, असं काहीतरी वर्णन आलं तर ते आठवत नाही. म्हणून काश्मीराची स्वयंभ, आणि काश्मीराची म्हणजे ते असणारं शुद्ध स्फटिक, प्रत्यक्ष मूर्तिमंत स्फटिक त्या ठिकाणी पाहायला मिळतं. का रत्नाबीजा निघाले कोंब, अवयव कांतीचे भांब तैशे दिसती. अशा प्रकारे काय रत्नबीजा निघाले कोंब. आता ते रत्न आहे का नाही, रत्न तुम्ही पाहिले का नाही, अनेक प्रकारचे रत्न असतात, आणि ते रत्न तुम्ही काय केले, जमिनीमध्ये त्या ठिकाणी पेरले. आता हे जमिनीमध्ये रत्न पेरल्याच्या नंतर समजा कदाचित आता रत्न उगवत नाही, पण कल्पना करायला काय हरकत आहे, पण ते रत्न उगवले, मग उगवताना ते कसे दिसतील बरं रत्न. तसं आपलं साधं धान्य पेरलं तर उगवताना किती आपण त्याला कुरवळून जवळ घेतो, काय छान उगवलं आहे का नाही, काळजी घेतो आपण, आता उगवलं बरं का. तसं हे रत्न समजा तुम्ही पेरले, रक्तबीजे हे रत्न जर पेरले आणि ते जर उगवले, ते कसे दिसतील बरं, किती विलक्षण असेल. तसं हे कसं उगवलं असेल आहे की नाही. मोटकी देहाकृती उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे भानू जायसा, असंच ना.
काय त्या ठिकाणी ते तेज त्या ठिकाणी सूर्याच्या पुढं तेज कसं प्रगट होत असेल, तसे हे रत्नाचं तेज आणि उगवताना त्या ठिकाणी आता हे माऊलींचे रूपक आहे ना. माऊलींना जसं जसं स्फुरलं, जसं जसं माऊलींना स्फुरणं म्हणण्यापेक्षा माऊलीने स्वतः अनुभव घेतलेला आहे. आता इथं काश्मीराचा शब्द वापरला म्हणजे काय सामान्य शब्द वापरला का? इथं स्फटिकाप्रमाणे तुकोबारांचं एक अभंग आहे बघा. सकळ चिंतामणी शरीर जरी जरी जाय अहंकार आशा समळ, निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी, निर्मळ स्फटिका जायचा. स्फटिका असा असतो, निर्मळ स्फटिका जायचा म्हणजे निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी घाला. सकळ चिंतामणी शरीर, सकळ शरीर कसं असतं? चिंतामणी शरीर, चिंतामणीची चिंता तत्वताही न येल. चिंतामणीची चिंता म्हणजे चिंतामणी जर आपल्याला प्राप्त झालं तर ती आपल्याला चिंता शिल्लक राहील का? ते चिंतामणी काय करतं? सगळी चिंता घालवतं. मग चिंतामणीची चिंता तत्वताही न येल. चिंतामणीच्या ठिकाणी चिंता तत्वता सुद्धा नाही, तसं यांच्या ठिकाणी चिंता राहील का? चिंता नाही. चिंतामणीप्रमाणे आणि स्फटिकाप्रमाणे हे असणारे काय त्या ठिकाणी योगी आहेत. म्हणून म्हणतात की मग काश्मीराचे स्वयंभा आणि प्रत्यक्ष स्फटिकाप्रमाणे त्या ठिकाणी दिसतात का? किंवा रक्तबीजाने निघाले कोंब आणि ते रक्तबीज आहे का नाही, त्या रक्तबीजाला अजून काही नाव असेल तर सांगा. तुमच्याकडे काही वेगळी ज्ञानेश्वरी असेल तर त्याला बरेच नावं येतात. आणि ते रक्तबीजा निघाले कोंब, त्याला जसे कोंब निघावे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं तो दिसतो. किंवा अवयव कांतीचे भांब तैशी दिसे. अवयव म्हणजे त्याचे इंद्रिय, त्याचे शरीराचे अवयव आणि त्या अवयवांची कांतीचे भांब तैशी दिसे. आणि त्या अवयवांची शोभा कशी दिसते? अवयांची शोभा, अवयांची झाकी, सौंदर्य कसं दिसतं? भांब दिसे तैसे आहे की नाही. अतिशय दिव्य तेज त्या ठिकाणी त्या अवयवांच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. अवयव कसे असतील बरं त्या ठिकाणी? जसं तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात बघा, चंदनाचे हात नाही, चंदनाचे हात ना काय येतं बघा बरं सुरुवातीला, चंदनाचे हात पाय ही चंदन. आठवतं का तुम्हाला? चंदनाचे हात पाय ही चंदन. तैसे तुम्ही जगी संत जन. तैसे तुम्ही जगी संत जन. नाही काहीतरी हाय असंच आहे. म्हणजे दिव्याच्या पाठीपोटी अंधकार नाहीये असं म्हटलं. किंवा तुका म्हणे तैसा सज्जनापासून अवगुण पाहता मिळेची ना. बघा असं एक उदाहरण आलेले. तसं सज्जना हातही चंदनाचे, पायही चंदनाचे. चंदन कोणत्या बाजूने बघा बरं कसं असतं? त्याचं हात, त्या चंदनाचे मुळं जर पहा, त्याच्या फांद्या जर पहा, त्याची पानं पण पहा, चंदनातला आतला गाभा पण पहा कसा असतो बरं, शीतल असतो की नाही. तसे यांचे अवयव सुद्धा कसे असतील? अवयव सुद्धा इतके थंड, इतके शीतल असे त्या ठिकाणी सगळ्या बाजूने पाहायला मिळतात. तसं याचे अवयव कसे असतात? कांतीचे भांबदिशे तैसे. आणि अशा प्रकारे त्याचे कांती सौंदर्याने युक्त असणारे याचे सगळे अवयव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. नातरी संध्या रागीचे रंग काढून वाळले ते अंग, की आंतरज्योतीचे लिंग निर्वाळले. बघा आता काय माऊलींचा दृष्टांत एका चढी एक, वर चढत दृष्टांत, खाली काही यायचीच गरज नाही. माऊली दृष्टांत द्यायला लागले ना, सामान्य देणार नाही. आपण कधी एखादा भारी दृष्टांत एकदम असा निवडीतला दृष्टांत काढून देतो आहे का नाही, आणि नंतर आपल्याकडे काहीच नसतं. तसं माऊलीचं जर वर्णन करायला गेलं तर माऊली काय करतात? हे हलकं देतीच नाही, एका चढी एक वरून देतात आहे का नाही. अंगी प्रेमाचे भरते, नेगे उतार चढते. उतार नाही, नुसतं चढतं. दृष्टांत पण माऊलींचे कसे असतात? सगळे चढते दृष्टांत पाहायला मिळतात. बघा आता पुढे काय म्हणले, नातरी किंवा तसेच संध्या रागीचे रंग म्हणजे संध्याकाळ झाली का नाही. मग संध्याकाळ झाली किंवा असं बघा आता पाठ होईल का नाही, पहाटे तिकडे सूर्याकडे बघायचं आणि ती त्याची लालिमा बघायची आकाशातली. किंवा संध्याकाळी सूर्य मावळताना ती लालिमा बघा. संध्याकाळचे रंग बघा बरं कसे असतात आकाशामध्ये. माऊली म्हणतात हे रंग आहे ना, हे रंगाने बघू नका, घेऊन या म्हणले. घेऊन या आणि काय करा ते म्हणतात, काढून ते रंग सगळं काढून घ्या आणि वाळले ते अंग, आणि त्या रंगापासून काय करा, एक शरीर तयार करा, एक अंग तयार करा. अंग म्हणजे एक पिंड, एक शरीर तयार करा. कशातून तयार करा? ते सूर्याचं काढलेलं, मावळताना सूर्याचं काढलेलं ते असणारे रंग किंवा आकाशामध्ये ते लालिमा तयार झालेली ती एक तर विलक्षण स्वरूपाची, ती काय करा, घेऊन या. आणि घेऊन म्हणजे आपण फक्त घेऊन या असं आपण म्हणायचं. ते काय म्हणले, वळले काढून
वळिले ते अंग आणि त्याने तयार केलेली काय करा मूर्ती बनवा, बरोबर आहे की नाही. अशा पद्धतीने तो कसा दिसतो, ते सगळे रंग काढून त्याची बनवलेली जणू काय तो मूर्तीच आहे असं लक्षात घ्या. किंवा आंतरज्योतीचे लिंग निर्वळले. आंतरज्योती माहिती ना, आपल्या अंतःकरणामध्ये ज्योती, आपली ज्योती नेहमी त्या ठिकाणी चालूच आहे का नाही, का ती ज्योती कधी बंद पडते? ती ज्योती कधीच त्या ठिकाणी बंद पडत नाही. अशी विशेष असणारी अंतःकरणाच्या मध्ये असणारी जी ज्योती आहे, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती आहे का नाही, ज्योतीची निज ज्योती म्हणजे त्या ज्योतीचीच ही मूळ ज्योती आहे का नाही, अशी ज्योत आहे त्या ठिकाणी. किंवा अजून त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रमाणात सापडले तर असे सांगत चला, म्हणजे आणखीन त्याला बरं पडतं. मग ही असणारी ज्योत म्हणजे आतल्या प्रकाशाची, आतल्या अंतरात्म्याची ही ज्योत, बरं, ते लिंग निर्वाळलेली आणि अशा पद्धतीनं शुद्ध असणाऱ्या आत्म्याची शुद्ध केलेली काय आहे, निर्वाळलेली लिंग. लिंग म्हणजे खून, लिंग म्हणजे काय, खुणा म्हणायचं, लक्षणं म्हणायचं. लिंग शब्दाने खून लक्षणं असं त्या ठिकाणी घ्यायचं. जसं आपण भगवान शंकराची पिंड पाहतो की नाही, त्या पिंडीला काय म्हणतो आपण, लिंग म्हणतो. पण भगवान शंकर आहे का त्याच्यामध्ये, त्याची खून आहे, त्याचं हे लक्षण आहे, त्याचं काय हे लक्षण आहे. तसं याचं काय लक्षण आहे, हे आंतर शुद्ध असणारे आंतरज्योतीची हे जणू काय खूनच आहे, हे त्याचं जणू काय लक्षणच आहे. म्हणजे काय ह्या ओवीचा अर्थ सरळ काय घ्यायचा, की आंतरज्योतीचे लिंग निर्वळलेले, शुद्ध असणारी अंतःकरणाची ज्योती आहे, त्याची जणू काय हे लिंग म्हणजे त्या आतली असणारी जणू काय ती खूनच आहे, असं सरळ अर्थ घ्या. कुंकुमाचे भरीव सिद्धरसाचे ओतीव मज पाहता सावेव शांतीचे ते. कुंकुमाचे भरीव सिद्धरसाचे ओतीव. बघा आता ती कुंडलीने मागं पाहिली आपण, ती कशी होती, नागिनीची पिले कुंकुमेने आले, वळण घेऊन आले शेजे जैसे आहे का नाही, 3.5 वेळे घातलेली अशी झोपलेली आहे का नाही, पण कशी कुंकुमेने आली. तसं आता याचं शरीर सुद्धा कसं आहे, हे कुंकुमा म्हणजे केसरासारखं त्या ठिकाणी, म्हणजे कुंकुमे भरीव आणि केशराने पूर्णपणे हे शरीर काय भरीव म्हणजे भरलेले, पूर्णपणे व्यापलेले त्या ठिकाणी. बरं, सिद्ध रसाचे ओतीव आणि त्या ठिकाणी रस पाहायला मिळतो. कोणता रस, सिद्ध रस. सिद्ध म्हणजे परिपूर्ण रस, म्हणजे अजून हा रस त्याच्यात घालायचा, तो रस त्याच्यात घालायचा, म्हणजे रस घालणं पूर्ण आहे का त्या ठिकाणी, पूर्ण नाही, सगळे रस एकत्र आले एक रस त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं. कोणता रस म्हटलं जातं त्याला, पहिल्याच अध्यायामध्ये ओवी आलेली बघा, का तीर्थे जे भोवनी ते घडते समुद्रावा गहनी, नातरे अमृत रसा स्वादनी रस सकळ. या जसं सगळ्या त्रिभुवनातलं तुम्हाला स्नान करायचं झालं तर कुठं स्नान करा तुम्ही, समुद्रावा घाणी, आणि त्या सगळ्या तीर्थाचं स्नान तुम्हाला समुद्रामध्ये होऊ शकतं. सगळं तसं नातरी रसा स्वादाने रस सकळ असं काहीतरी ओवी, का तीर्थे जे भोवनी ते घडते समुद्रावा घाणी, नातरी अमृत रस स्वादानी रस सगळं. तसं सगळ्या रसाचं सेवन जर करायचं असेल तर कशात करा, एका अमृताचं रस सेवन करा. एका अमृताच्या रसाच्या सेवनामध्ये सगळ्या रसाचं रस सेवन होतं, म्हणजे अमृत काय हे तयार झालेलं, हे सिद्ध झालेलं, हे पूर्ण झालेलं रस आहे. म्हणून हा कसा आहे, हा अमृताप्रमाणे पूर्णत्वाला गेलेला हा काय जणू रसच आहे. म्हणून म्हटले सिद्ध रसाचे ओतीव, आणि सिद्धरस म्हणजे अमृत रसाचा ओतलेला जणू काय हा ओतीव असणारा ह्या त्या ठिकाणी पुतळा किंवा ती त्याची मूर्तीच आहे. मज पाहता सावेव शांतीचे ते. आणि माऊली म्हणतात मज पाहता, आता काय पाहता तुम्हाला पहा मज पाहता, माऊली म्हणतात काय पाहावं आता त्या ठिकाणी, पाहता सावेव, आणि मला त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहताना शांतीचे ते, आणि मला त्या ठिकाणी काय वाटतं, ते शांतीचंच काय प्रत्यक्ष स्वरूप आहे असं माऊली त्या ठिकाणी सांगतात. आता शांतीच्या तुम्हाला काही ओव्या आठवत असेल तर पहा, शांती परते नाही सुख येर अवघेच नाही, हे तर तुकोबरांचा गाथ येतं नाही का, शांती परते नाही सुख, हे शांतीचं स्वरूपच आहे ना. म्हणजे ते शांती रसाला प्राप्त झाला म्हणजे त्याच्या ठिकाणी काय सर्व सुखाची गोडी त्याच्याच ठिकाणी आली असेल, किंवा सर्व सुखाने तो काय युक्त झाला असेल. किंवा मला असं वाटतं परत दुसऱ्या अध्यायामध्ये पण ओवी आलेली, काय ओवी आलेली का, जेथ शांतीचा जिव्हाळा नाही तेथे सुख विसरुणी न रेगे काही. म्हणजे जिथं शांतीचा जिव्हाळाच नाही तिथं सुख जातं का कधी विसरून,
कधीच त्या ठिकाणी जात नाही. म्हणजे जिथं अशा पद्धतीनं काय सर्व सुख त्याच्या ठिकाणी आहे, म्हणून जणू काय तो शांतीचं स्वरूप आहे. किंवा 9व्या अध्यायामध्ये पण ओवी बघा, जे ज्ञानगंगेन आले पूर्णता जेवणी झाले, जे शांतीशी आले पालव. म्हणजे अशा पद्धतीनं काय ज्ञानगंगेन आले, तिथं पण एक शांतीची ओवी आलेली. किंवा 17व्या अध्यायामध्ये पण बघा एक ओवी, तैसे न्या देता मिठी ज्ञातृत्वही पडे पुठी, मग उरे ते किरटी शांतीचे स्वरूप. मग अशा पद्धतीने हे कोण आहे, उरे ते किरटी हे शांतीचं उरलेलं काय जणू काय स्वरूपच त्या ठिकाणी आहे. म्हणून माऊली म्हणतात मज पाहता सावेव, आणि मला प्रत्यक्ष स्वाभाविकपणे प्रत्यक्ष काय वाटतं, शांतीचे ते, आणि ते जणू काही शांतीचं रूपच आहे. आता एक शेवटची ओवी घेऊ, म्हणजे हे पान आपलं पूर्ण होऊन जाईल. ते आनंद चित्रेचे लेप नात्री महासुखाचे रूप, की संतोष तरुचे रूप थावले जैसे. बघा, ते आनंद चित्रेचे लेप. आता माऊली म्हणतात अजून काय वर्णन करून सांगावा, ते आनंदरूप चित्राचे लेप. लेप शब्दाने काय घ्यायचं, रंग पण घ्या, लेप शब्दाने मूर्ती पण घ्या, आणि लेप शब्दाने प्रतिमा पण घ्या. आता हे यांची प्रतिमा पाहायला मिळते की नाही, पण यांच्या प्रतिमेमध्ये यांची चित्र कशी दिसतात, आनंदरूपी चित्रे. काही चित्र आपण पाहतो की नाही, त्या चित्राकडे पाहिलं का आपल्याला भीती वाटते, आणि काही चित्राकडे पाहिलं का पाहतच राहावं लागतं. तसं श्यामसुंदराचा फोटो जर आपल्या समोर असेल आणि तो पाहताना कसं वाटतं, आपल्याला पाहतच राहावं वाटतो. तुमच्या पाठीमाग फोटो आहे तो. हे काय आनंद चित्रीचे, हे काय हे पण आनंद, हे बघा हे असं इकडे गेलं का इकडे पाहतो, इकडे गेलं का इकडे पाहतो, त्याच्याकडे सारखं पाहतच राहावं असं वाटतं आहे की नाही. तो पण पाहतो आमच्याकडे बरं का, सारखं सारखं तो पाहतो म्हणून आम्हाला हे जमतं, नाही तर जमण्यासारखंच नव्हतं. जाऊ द्या, असू द्या. आनंद चित्रेचे लेप, अशा प्रकारे आनंदरूपी चित्राचे हे प्रतिमा, लेप, रंग तयार झालेले. बर ना तरी, किंवा तसेच महासुखाचे रूप. महासुख म्हणजे कोणतं, आपलं जे आपल्याला मिळतं की नाही विषयापासून सुख, ते कोणतं सुख आहे विषयापासून मिळणारं, ते लौकिक असणारं, सामान्य असणारं, येणारं जाणारं, नगण्य सामान्य सुख. महासुख कोणतं, ब्रह्मसुख. ते कधी नष्ट होतं का, ते कधी आता आता पाहिलं नाही, हे ब्रह्मसुख मिळालं, त्याला ताण नाही, भूक नाही, नाठ वेगळं दार ताण पळाली भूक, सगळं संपून जातं का, त्याला खरं सुख मिळालं. कोणतं सुख आहे, महासुख, ज्या सुखाला कधी तोटा राहत नाही. अशा पद्धतीनं ना तरी विशेष काय सांगायचं, महासुखाचे रूप म्हणजे ब्रह्मसुख, ब्रह्मस्वरूपाचं जणू काय ते साक्षात स्वरूपच आहे. की संतोष तरुचे रूप थावले जैसे, आणि किंवा संतोष, संतोष म्हणजे आनंद किंवा सुख, त्या आनंदाचं काय आहे, तरु, तरु म्हणजे झाड, तरु म्हणजे वृक्ष, आणि त्या संतोष रूप वृक्षाचं थावले जैसे, आणि संतोष रूपी वृक्षाचं चांगलं थावले, बळावलेलं, वाढलेलं ते जणू काय रोपच आहे, असं सरळ अर्थ होतो. ठीक आहे, 6:15 झाले. आता आपण थांबून घेऊ, बाकीच्या वेळा उद्या पाहू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज